पुणे महापालिकेच्या हद्दीत आता नवीन UDCPRमुळे प्रचंड बांधकामांचा वेग वाढला आहे। त्यामुळे खूप मोठी झाडांचं तोड होती आहे, काही अवैध होती आहे, काही वैध होती आहे। त्याचबरोबर अनेक विकास कामं येऊ घातली आहेत, रस्ते रुंदीकरण चालले आहे, त्याच्यातही मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होती आहे आणि पुण्याचं हरित पुणेपण हे नष्ट होत चाललं आहे अशी आत्ताची अवस्था आहे। आणि त्यामुळे ह्या सगळ्यासाठी जे जबाबदार आहेत ही हरित वृक्ष किंवा हरित पुणे राखण्यासाठी ते आहे पुण्याचा उद्यान विभाग। पण दुर्दैव असं आहे की आत्ता माहितीच्या अधिकारात आलेल्या माहितीप्रमाणे त्यांच्याकडे जी माणसं अपेक्षित आहेत त्या कामासाठी असणं तीच अस्तित्वात नाहीत। म्हणजे उद्यान निरीक्षक त्यांच्याकडे 8 पाहिजेत तर आत्ता फक्त 1 आहे आणि मिस्त्री म्हणजे सुपरवायझर्स हे कमीत कमी 33 पाहिजेत ते आत्ता फक्त 4 आहेत। आणि त्यामुळे आत्ता जी शहरातल्या नागरिकांच्या तक्रारी असतील वृक्षतोडी संदर्भातल्या किंवा आत्ता पावसाळ्यात प्रचंड झाडपाडीच्या घटना घडल्या, कारण धोकादायक झालेल्या फांद्या वेळेवर न तोडणे, वृक्षाचे आकार व्यवस्थितपणे न कमी करणे, त्यामुळे वृक्ष उन्मळून पडण्याचं प्रमाण वाढतं। आता या सगळ्या कामाचं ज्यांच्यावर जबाबदारी आहे तेच लोक अस्तित्वात नसतील तर ही कामं होणार कशी आणि खरंच पुणे हरित पुणे होणार कसं हा प्रश्न आहे। म्हणून मी आयुक्तांना अशी विनंती केली की तातडीने ही पदं भरण्यासाठी तुम्ही काम सुरू करा, कारण नाहीतर पुणे हे बकाल होत जाईल आणि हरित पुणे हे फक्त स्वप्नातच दिसेल। पण हे असं काय का भरलं गेलं नाही, लिथार्जी आहे, बाकी काही नाही। ही पदं रिकामी आहेत हे अनेक दिवस अनेक महिने काही वर्षसुद्धा कदाचित महापालिकेच्या सगळ्यांना माहिती आहे, पण नाही भरली तरी चालत आहेत, काहीतरी करून रेटून द्यायचं ही पद्धत आहे आणि ती बंद झाली पाहिजे। आता कोणत्या कारणासाठी मोस्टली वृक्ष तोडले जात आहेत आणि वृक्ष पडत आहेत त्याच्या मागे नेमकी तुम्हाला काय कारण दिसतं? नाही, जसं मी म्हणलो प्रचंड बांधकामं वाढत आहेत, मग बांधकाम करायचं म्हणलं की आड येतातच वृक्ष, ते तोडावे लागतात किंवा तोडले जातात, अधिकृत किंवा बऱ्याच प्रमाणात अनधिकृतरित्या सुद्धा। विकास कामं जसं आपल्याकडं नदी सुधार प्रकल्प आहे त्यासाठी काही हजार झाडं तोडणार आहेत। झाडं तोडली जाणं एक वेळ काही प्रमाणात शक्य होऊ शकतं, पण त्याच वेळेला मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड होणं, देशी वृक्षांची लागवड होणं, त्याकरता जागा उपलब्ध असणं, ती कोणीतरी सुपरवाईज करणं, त्यांना पाणी मिळतंय का नाही, ती वाढतायत का नाही याचे निरीक्षण करणं, काही झाडं ही आपल्याकडे ट्रान्सप्लांट केली जातात ती व्यवस्थित ट्रान्सप्लांट केली जात आहेत की नाही हे सगळं कुणी करायचं, त्याकरताची ही सगळी टीम असते आणि तीच अस्तित्वात नाही, हे दुर्दैव आहे। झाडं जी पडत आहेत त्याच्या मागे काय कारण आहे? झाडं पडण्यामागे बरीच कारणं आहेत। एक तर कॉन्क्रिटीकरण प्रचंड पार झाडाच्या मुळापर्यंत करायचं, त्या हवा पण आत जाऊ द्यायची नाही। दुसरं म्हणजे वेडीवाकडी झाडं कापायची, त्याचा जो बॅलन्स आहे तो राहत नाही, एकाच साईडला झाड झुकतं आणि मग ते शेवटी पडतंच, किंवा ज्या धोकादायक फांद्या आहेत ते वेळेवर तोडायच्या नाहीत। अशा सगळ्या गोष्टींमुळे आज पावसाळ्यामध्ये जे प्रचंड झाडपाडीच्या घटना झाल्या त्या याच्यामुळे झाल्या। पुढे काय होईल असं तुम्हाला वाटतंय, अपेक्षित काय आहे? नाही, बघूया आता, निदान आयुक्तांनी मनावर घेतलं तर पुढच्या 4-6 महिन्यात का होईना पण यातल्या 50% जरी पोच भरल्या तरी काही प्रमाणात काम सुरू होऊ शकतं। पालिकेकडे पैसा नाही वगैरे असं काय आहे का? नाही, भरपूर आहे पैसा महापालिकेकडे, पैशाला काय कमी नाही। 15,000 कोटीचं बजेट आहे महापालिकेचं आणि त्याकरता पैशाने हे कारण असू शकत।